what I will preach now. मला माहित नाही आता मी काय संदेश देणार आहे. The burden which was there, जे ओझं माझ्यावर होतं I shared it. ते मी तुम्हाला सांगितलं आहे. I shared it. ते सांगितलेलं आहे. Now I will call on the God of Elijah. आता एलियाच्या परमेश्वराला मी हाक मारणार आहे. Call on the God of Abraham. अब्राहमाच्या देवाला मी हाक मारणार आहे. Call on the God of Isaac. इसाकाच्या देवाला मी हाक मारणार आहे. Call on the God of Jacob. याकोबाच्या देवाला मी हाक मारणार आहे. Call on the God of your forefathers. आणि आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्या देवाला मी त्या देवाला मी हाक मारणार That आहे he may visit you today की जेणेकरून तो आज तुमची भेट घेऊ शकेल with the blessings. आशीर्वादाने. Hallelujah. हालेलुया. Let us rejoice now. यावेळेस आनंद करूया. Hallelujah. हालेलुया. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों में खुद मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है. ज्ञानेश्वर नावाचं कोणी व्यक्ती आहे का? Somebody who is related to that name? ज्ञानेश्वर नावाशी निगडीत असं कोणी आहे? Anyone? कोणी? Anyone who knows that person?
कुणाला माहित आहे ज्ञानेश्वर नावाची व्यक्ती? Who is that? कोण? Pastor Nani. Where is he? Where is he? Okay. Oh, you know him? Hallelujah. God is a good God. देव चांगला देव आहे. God is a good God. देव चांगला देव आहे. He knows you. तो तुम्हाला ओळखतो. He knows every little thing about you. तुमच्याबद्दलच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी त्याला माहित आहे. He says, तो म्हणतो even though you were being created in the womb of your mom, तुझ्या आईच्या उदरामध्ये तुझा जन्म होत असताना जन्म होत असताना I देखील was aware about you. मला तुझ्याबद्दल माहिती होतं. I know you. मी तुला जाणतो. I separated you. मी तुला वेगळं केलं आहे. Consecrated you. मी तुला पवित्र केलं आहे. Hallelujah. He said, I have set you apart to be a prophet to the nations. आणि मी तुला वेगळं केलं यासाठी की तू राष्ट्रांसाठी संदेश टाका. I told you in the first session, मी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सांगितलंय. it's a God of plans and purpose. आणि तो परमेश्वर योजना करणारा आणि उद्देश देणारा परमेश्वर आहे. As a believer, विश्वासणारे या नात्याने our life is not by fluke, by chance. No. आणि आमचं जीवन योगायोगाने कधी घडलं जात नाही. It is well planned. आणि ते योग्य योजनेप्रमाणे आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So this session, म्हणून या सत्रामध्ये I don't know how much I will preach. मला माहित नाही मी किती संदेश देईन, We'll allow God to move. पण आम्ही परमेश्वराला त्या ठिकाणी कार्य करायला परवानगी देऊ. We'll rejoice and we'll rejoice. आम्ही आनंद करूया, आनंद करूया, आनंद करूया. Hallelujah. हालेलुया. Some rejoice, some horses and chariots. आणि कोण म्हणतो, काही जण म्हणतात की घोड्यांमध्ये रथामध्ये त्या ठिकाणी उत्सव म्हणतात. But we trust in our God. पण आम्ही आमच्या परमेश्वरावर भरोसा ठेवतो. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, God is aware about everyone here. आणि मी तुम्हाला सांगतो इथं असल्या प्रत्येकाबद्दलचे सर्व गोष्टी परमेश्वराला माहिती आहे. प्रथमेश म्हणून कोणी आहेत? प्रथमेश इंग्लिश कोणी वाचेल? इंग्लिश कोणी वाचेल? Some other, yeah. Sasham. Wrongly invested finance. What I spoke about the mother in law. सांगितलं. What is it? Someone has wrongly invested somewhere and God is going to restore. I have written these things when I was praying for this meeting. आणि या मीटिंगसाठी प्रार्थना करत असताना मी या गोष्टी लिहिलेल्या आहेत. What is this written? Prathamesh. So I'm telling you, this is not a work of any man. आणि हे कार्य कुठल्या मनुष्याचं नाहीये. Recently, I think I was preaching in Jesus Talks, maybe. I'm not sure. मला खात्री नाही पण कदाचित मी जीसस कॉस्मध्ये त्यावेळेस टीचिंग करत असेल. I have written things, even the person who will be seated at which chair. आणि Where that person will be seated. आणि कोणत्या खुर्चीवर कोणत्या स्थानावर तो व्यक्ती बसला हे देखील मी लिहून ठेवलं आहे. So I'm not trying to say that I am a big prophet of God. No. मी हे सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये की मी मोठा संदेश आहे. नाही. What I'm trying to say, मी तुम्हाला काय सांगत आहे? this God you believe, ज्या देवावर तुम्ही विश्वास this ठेवता, God you worship, ज्या देवाची तुम्ही आराधना करता, His eyes are upon you. त्याचे नेत्र तुमच्याकडे आहे. He has not forgotten you. आणि तो तुम्हाला विसरलेला नाहीये. Hallelujah. 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 God's eyes are upon you. परमेश्वराचे नेत्र तुमच्याकडे आहे. He has not forsaken you. त्याने तुम्हाला सोडलेलं नाहीये. I see a season in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये एक काळ आहे. This person is. खास करून या वेळी प्रथमेश. The devil tried his best की सगळ्यांनी त्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला to kill you. तुला ठार मारण्यासाठी. Because he knows कारण त्याला माहिती आहे
plans God has for you. की तुझ्यासाठी काय परमेश्वराची योजना आहे. Hallelujah. Continue doing what you are doing in the Lord even more. प्रभूमध्ये जे काय करत आहे ते करत राहा अजून जास्ती प्रमाणात. Be rooted in the word of God. देवाच्या वचनामध्ये मुळावलेले असं राहा. Hallelujah. Today is your day. आजचा दिवस तुझा दिवस आहे. Say it to your neighbor, today is your day. तुमच्या शेजाऱ्याला सांगा आजचा दिवस तुझा आहे. Today is the day of your visitation. आजचा तुमच्या भेट घेण्याचा दिवस आहे. Today is the day of your salvation. आजचा दिवस तुमच्या तारणाचा दिवस आहे. God has come to visit his people. परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेण्यासाठी आलेला आहे. Hallelujah. In the morning I was just preaching here. आणि सकाळी या ठिकाणी मी संदेश देत होतो. God spoke to me. देव माझ्यासाठी बोलला. Go and speak to Sudhakar. चला आम्ही सुधाकर संधी बोल. I'm not available to you. मला तुझ्यावर काय म्हणतो. God is very mindful about you. आणि मी तुम्हाला सांगतो हा या देवाचं खूप लक्ष आहे तुमच्याकडे. So we will go into the word of God. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. Romans 8:30. रोमपत्र 8 अध्याय 30 वचन. Read it. It says, त्या ठिकाणी असं म्हटलंय to whom he prays time, की ज्याकडे त्याने प्रार्थना केली whom he prays time, आणि ज्याला त्याने आगाऊ नेमून ठेवलेला आहे he called. त्याला त्याने पाचारण केले To whom he called, आणि ज्याला त्यांनी बोलावलं he justified. त्याला त्यांनी नीतिमान ठरवलं To whom he justified, आणि ज्याला त्यांनी नीतिमान ठरवलं he glorified. आणि त्याचा गौरव करून दिले. So we saw Jeremiah 1:5. आणि आम्ही पाहिलं इर्मया पहिला अध्याय 5 वचन. God spoke to Jeremiah. परमेश्वर इर्मयाला म्हणाला When you was being created in the womb of your mom, I was तुझ्या available. आईच्या उदरामध्ये तुझी जडणघडण होत असताना त्यावेळेस मी तुला पाचारण केलं आहे I have separated you. I have set you apart. आणि मी तुला वेगळं केलंय. You know, I put in my testimony in the short in the morning. आणि सगळे थोडक्यात माझी साक्ष मी तुम्हाला सांगितली. I was born in a very small village. एका छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला. I was born in a Hindu family. एका हिंदू कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. When I was in 4th or 5th standard, जेव्हा मी 4थी किंवा 5वी मध्ये होतो just to go playing cricket on the ground आणि ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळायचो. in the evening time. संध्याकाळची वेळ होती. Small boy. लहान मुलगा. That time I was in 4th or 5th standard. कदाचित मी 4थी किंवा 5वी मध्ये असेल त्यावेळेस. So there used to come a boy. एक मुलगा यायचा त्या ठिकाणी That time he was a college student. आणि तो कॉलेजमधला मुलगा होता. So he used to come for the exercise on the ground. आणि ग्राउंडवर तो त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी यायचा. And that time he used to wear a cross in his leg. आणि त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये क्रॉस असायचा. I used to get attracted towards that cross. आणि त्या क्रॉस कडे मी आकर्षित जायचो. I used to say, this is something I do. I don't know what. आणि मला माहित नाही का पण मला ह्याची याच्याबद्दल फार प्रेम आहे. I didn't realize these things that time. आणि त्यावेळेस काही गोष्टी जाणण्याची इतपत समज मला नव्हती. But the eyes of the Lord was upon me. पण परमेश्वराचे नेत्र माझ्याकडे होते. Your I was not aware. जरी मला त्याची जाणीव नव्हती तरी सुद्धा. So I used to go to that boy's house. आणि त्या मुलाच्या घरी मी जायचो. That person was also not having the light of Christ, but just love of Christ. आणि त्या व्यक्तीला सुद्धा परमेश्वराचा प्रकाश प्राप्त झाला होता पण तो परमेश्वराला प्रेम करणारा होता. In his house there was a photo of Jesus, photo of bread and big Bibles. आणि त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये बरेचसे फोटो होते, येशूचे फोटो होते, त्या ठिकाणी प्रभुवचनाचा त्या ठिकाणी फोटो होता आणि मोठे मोठे बायबल असायचे. I used to go and enjoy sitting there, आणि मला त्या ठिकाणी बसायला फार आवडायचं. looking at Jesus. येशूकडे पाहत राहायचं. I don't know who Jesus is, but मला येशू कोण आहे ते पण माहित नव्हतं त्यावेळेस. So that time he was having his own Bible. त्यावेळेस त्याच्याकडे स्वतःचं बायबल होतं. He was having one extra New Testament. That was in English. आणि त्याच्याकडे एक नवीन काळाची प्रत होती इंग्लिश मध्ये. So he said, आणि तो म्हणाला he was in a Bombay आणि तो मुंबईमध्ये होता for his law exams. आणि त्या लॉचे परीक्षा देत होतो. He said, I found that New Testament in the dustbin. आणि तो म्हणाला की कचऱ्यामध्ये मला हे नवीन करार मिळालेला आहे. He said, I have this extra with me. आणि हा माझ्याकडे अतिरिक्त आहे. You should just keep it with you. हा मी तुला देते फक्त तुझ्याजवळ ठेव.
त्यावेळेस मराठी मीडियममध्ये शाळेत मी शिकत होतो. In the 5th standard, we started learning English, but English is. आणि 5वी मध्ये आम्हाला शिकवतात इंग्लिश काय आहे मराठी शाळेमध्ये. And that New Testament was in English. आणि ते नवीन काळ इंग्लिश मधला होता. I used to read that New Testament every day. दररोज मी तो नवीन काळ वाचायचो. I am not understanding anything. मला काही समजायचं I नाही. don't know what made me to read that New Testament. मला माहित नाही कशामुळे मी तो वाचायचो. I used to read it every पण day. मी रोज वाचायचो. I used to keep it in my pocket. आणि मला खिशामध्ये मी ठेवायचो. I don't know who Jesus is. I just love this Jesus. I don't know why I am loving even that Jesus. आणि त्या येशूची मला ओळख नव्हती, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करायचो. मी त्याच्यावर का प्रीती करतो हे मला समजत नव्हतं. Today, आज I can't flow in Marathi. I never preach in Marathi. आणि मी त्या ठिकाणी सुलभपणे मराठी बोलू शकत नाही, त्या ठिकाणी टीचिंग करू शकत नाही. There was a time एक वेळ I होती was not understanding the English. त्यावेळेस मला इंग्लिश समजत नव्हतं. God made me to read the English Bible. पण देवाने मला इंग्लिश बायबल वाचायला भाग पाडलं. This God is God of plans and purpose. आणि परमेश्वर हा योजना करणारा परमेश्वर आहे. So His eyes was upon me. आणि त्याचे नेत्र माझ्याकडे होते. So I grew up in a very poor family. I said. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी एका अत्यंत गरीब अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. लहानचा मोठा झालो. I was in a 10th standard. आणि त्यावेळेस मी 10वीला होतो. There was no electricity in our area. आमच्या विभागामध्ये लाईट नव्हती. We used to study on the kerosene lamp. आणि त्या ठिकाणी केरोसिनचा जो दिवा असायचा त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी अभ्यास करायचो. I told you many times in the morning. आणि मी माझी साक्ष तुम्हाला सकाळी सांगितली. God doesn't look at your background. तुमचा पार्श्वभूमी काय याच्याकडे परमेश्वर पाहत नाही. God doesn't look at your background. तुमचं बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याच्याकडे परमेश्वर लक्ष देत नाही. He doesn't look at your bank balance. आणि तुमचं बँकचा किती बॅलन्स आहे याच्याकडे परमेश्वर बघत नाही. He just calls you. तो फक्त तुम्हाला पाचारण करतो. And if you say yes, आणि जर तुम्ही त्याला हो म्हणाला, He can shape the nations through that one person. आणि मग त्या एका व्यक्तीच्या द्वारे तो राष्ट्रांना हलवतो. So I said I used to read the New Testament. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तो नवीन काळ वाचायचो. I was understanding nothing. मला काही समजत नव्हतं. Sometimes I used to go visiting temples because that was our religion. आणि एक रूढी परंपरा होती म्हणून कधी कधी मी मंदिरामध्ये पण जायचो. And I remember आणि मला आठवतं, when standing before these statues. आणि एकदा अशा मूर्तीसमोर मी उभा असताना No, not अच्छा, once. बऱ्याच वेळा I used to take the name of Jesus and pray. आणि त्या ठिकाणी मी येशूचं नाव घेऊन प्रार्थना करायचो. I don't know what is this. हे काय मला माहित नव्हतं. Now I realize आता मला त्याची जाणीव होते. He's a God of plans and purpose. आणि तो योजना करणारा, उद्देश देणारा He has परमेश्वर called आहे. you with a purpose. आणि एका उद्देशाने त्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. So that was December 2013. आणि डिसेंबर 2013 ते साल होतं. I went into one Pentecostal church. आणि मी एका पेंटिकॉस्टल चर्चमध्ये गेलो. And the Spirit of the Lord came upon me. आणि First time. आणि देवाचा आत्मा पहिल्यांदा माझ्यावर आला And my life changed. आणि माझं जीवन बदललं. The Jesus I was hearing and loving since my childhood माझ्या लहानपणापासून ज्या येशूबद्दल मी ऐकत होतो, त्याच्यावर मी प्रेम करत होतो, must become alive to me. तो माझ्याशी मला जिवंतपणे भेटला. Just to cut it short, थोडक्यात सांगायचं तर I went through many fires, many waters, आणि बऱ्याचशा गोष्टीतून मी गेलो, but this Lord never left me. पण ह्या देवाने मला कधी खंडाची होऊ दिलं नाही. That was in December 2023. आणि डिसेंबर 2023 मध्ये Right after 10 years, आणि त्याच्यानंतर बरोबर 10 वर्षानंतर this Lord spoke to me. हा देव माझ्यासाठी बोला, Now I am sending to you to my people आता मी मला माझ्या लोकांकडे तुला पाठवत आहे, with the message of reconciliation. की एक समेटाचं वचन घेऊन पाठवत आहे. And he said, आणि तो म्हणतोय मला I पाठवलं. have been to many places. आणि मी बऱ्याच ठिकाणी गेलो I have seen this God. I have seen this God doing marvelous things. आणि मी पाहिले हा परमेश्वर अद्भुत गोष्टी करत आहे. Why I am sharing this? का मी तुम्हाला सांगत आहे? There is purpose for your life. कारण तुमच्या जीवनासाठी एक उद्देश आहे. You might be seeing nothing is happening around you. कारण तुम्ही पाहत असाल तर तुमच्या अवती काय घडत नाहीये. Many visions you have received from the Lord when you came back to the Lord. ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराला दिलं, त्यावेळेस बरेचसे दृष्टांत परमेश्वर तुम्हाला दिले असतील. Many prophecies you must have received from the Lord. रोजपासून तुम्हाला बऱ्याचशा प्रॉफिसीज मिळाले You असतील. must have saying that nothing is happening. पण तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय घडत नाही असं पाहत असाल. Might be everywhere you are saying that could be a discouragement. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसतात त्याच्याद्वारे कदाचित तुमच्यामध्ये नैराश्य येत असेल. But I am telling you today,
पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो The eyes of the Lord is still upon you. परमेश्वराचं नेत्र अजून देखील तुमच्याकडे The आहे plans of the Lord are still active in your life. आणि परमेश्वराच्या ज्या योजना तुमच्यासाठी आहे आज देखील त्या जिवंत आहे. He says, तो म्हणतो not you, तुझ्यासाठी not you, तुम्ही नाही but I have chosen you. पण मी तुला निवडले. Not you, तू मला निवडलेलं but नाही I have chosen you. पण मी तुला निवडलंय That you may bring fruit. की जेणेकरून तू फळ द्यावं. He says, तो म्हणतो you was not aware about me. त्याला माझ्याबद्दल काय माहित नव्हतं. God says, you was not aware about me, देव म्हणतो की तुम्हाला माझ्याबद्दल काय माहित नव्हतं but I called you by your name. पण तुझं नाव घेऊन मी तुला बोलवलं आहे. I called you by your name. तुझं नाव घेऊन मी तुला बोलवलं आहे. He says, when you were being created in your mom, womb of your mom, आणि जेव्हा तुमच्या आईच्या गर्भामध्ये तुमची त्या ठिकाणी जडणघडण होत होती I was aware about your mom. आणि तू ज्या प्रकारे तुझी जडणघडण होते मला माहिती असं देव म्हणतो. His eyes are upon you. त्याचे डोळे तुमच्याकडे आहेत. His eyes are upon you. त्याचं लक्ष तुमच्याकडे आहे His plans are still active in your life. आणि त्याच्या योजना तुमच्यासाठी अजून देखील जिवंत आहेत, कार्यरत आहेत. Hallelujah. Hallelujah. So this God has not forsaken you. आणि या देवाने तुमचा त्याग केलेला नाहीये. This God has not forsaken you. या देवाने तुमचा त्याग केलेला नाही. He is not a man that he may lie. आणि तो काही मनुष्य नाही की तो खोटं बोलेल. He is not the son of man that he may change. तो मनुष्याचा पुत्र नाही की तो आपलं मन बदलेल. He has spoken and he will not do it. की जे तो बोललेला आहे आणि तो करणार नाही. He has said and he will just not do it. आणि तो बोलतो आणि विसरून जातो असं तो नाहीये. No. नाही No. नाही 100 times no. 100 वेळा नाही. I have experienced this God. आणि या देवाचा मी अनुभव घेतलेला आहे. He is an eternal God. आणि तो सार्वकालिक देव आहे. The only truth. फक्त एकमेव सत्य. The only life. तो एकट्याच जीवन आहे. The only way. तोच फक्त मार्ग आहे. Jesus Christ. येशू ख्रिस्त. Jesus Christ. येशू ख्रिस्त. He has called you त्यात तुम्हाला बोललेलं आहे with a purpose. एका उद्देशाने. He has called you with a purpose. एका उद्देशाने त्याने तुम्हाला पाचारण केलं आहे. So today, म्हणून आज I am telling you. मी तुम्हाला सांगत आहे. I am telling you. मी तुम्हाला सांगत आहे. God is pleased. God is pleased देव आनंदित आहे that He will bless you today. की आज तो तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. God will bless you today. आज देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Hallelujah. 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 You know, last year मागच्या वर्षी I saw one dream with a very high intensity dream. आणि मी एक फार मोठं स्वप्न पाहिलं With a very high intensity dream. आणि त्या ठिकाणी फार इंटेन्स असं ते तीव्र असं ते स्वप्न होतं. I saw a seashore. मी त्या ठिकाणी समुद्र किनारा बघितला I saw people on that seashore. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर मी लोक बघितले. But the strange thing, पण विचित्र गोष्ट अद्भुत गोष्ट ही होती there was no waves at that seashore. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर लाटा नव्हत्या. It cannot be right. If there is a seashore, it has to be waves. समुद्र किनारा असेल तर त्या ठिकाणी लाट असणं आवश्यक आहे. And I saw a sad thing. आणि मी दुःखाची गोष्ट ही पाहिली. The people on that seashore, त्या समुद्र किनाऱ्यावरचे जे लोक आहेत they were trying to make a waves by their hand. आणि हाताच्या द्वारे त्या ठिकाणी लाट उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात. That is not possible. हे शक्य नाहीये. That only God can do. फक्त परमेश्वर ती लाट उत्पन्न करू शकतो. There are certain things in your life कारण तुमच्या जीवनात काही गोष्टी अशा आहेत that only God can do. ते फक्त त्या देवच करू शकतो. Only God can do. फक्त देवच त्या गोष्टी करू He शकतो. says, तो म्हणतो I am your true shepherd. आणि मी तुझा खरा मेंढपाळ I आहे have called you by your name. आणि तुझं नाव घेऊन मी तुला बोलत आहे. Not you, but I have called you. तू मला नाही बोलवलं पण मी तुला पाचारण केलं आहे. I am your father. मी तुझा पिता आहे. Is there anyone amongst you? तुमच्यामध्ये असं कोणी आहे का If your son will ask for a fish and you will give him a serpent? की तुमचा मुलगा तुम्हाला मासा मागेल आणि तुम्ही त्याला धोंडा द्याल? No. नाही. Then how much more the father will give you than those who ask? आणि मला तुमचा विशेष करून तुमचा पिता जे मागतात त्यांना किती विशेष करून देईल. Isaiah 46 verse 4. It says, त्या ठिकाणी असं म्हटलंय even to your old age I am he, तुमच्या वृद्ध काळापर्यंत मीच तो आहे. and even to gray hairs I will carry you. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवेन. See the heart of God for you.
हा तो परमेश्वरचा अंतःकरण तुमच्यासाठी कसा आहे? This God is saying, हा देव म्हणत आहे right from your birth, not from your birth, but when you was being created. तुमचा फक्त जन्म नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निर्मिती होत असतात तेव्हापासून My eyes are upon you. माझे डोळे तुमच्याकडे आहेत You know the heart of the Lord. आणि तुम्हाला परमेश्वरचा अंतःकरण माहिती आहे. He's saying, even to the end, तो तर शेवटापर्यंत I am He. मी तोच आहे. Even to your gray hairs, आणि तुमचे केस पिकले तरी सुद्धा I will carry you. मी तुला वागवीन. This God, I don't know if you understand. मला माहिती तुम्हाला समजते का हा देव कसा आहे? This God is wonderful God. हा देव अद्भुत देव आहे. This God is mighty God. हा महान परमेश्वर आहे. He does marvelous work. हा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. Uncountable miracles He can do. आणि अगणित असे चमत्कार करणारा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. So you must be going through any situation in your life. तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमधून तुम्ही कदाचित जात असाल. First you have to understand पहिली गोष्ट तुम्हाला ही समजण्याची आवश्यक आहे that I have a Father. की मला एक पिता आहे. I have a Father. माझा पिता आहे And I can run to His throne. आणि त्याच्या सिंहासनावर मी केव्हाही धाव घेऊ The शकतो. throne of grace and mercy. आणि त्याचे जे सिंहासन आहे ते प्रीतीचं आणि कृपेचं आणि दयेचं आहे. So you have to run to that throne. आणि त्या सिंहासनावर तुम्हाला धाव घ्यायची आहे. How you can run to that? कसं तुम्ही त्या सिंहासनावर धावू शकता? He is so holy. तो इतका पवित्र आहे. Word of God says, देवाचं वचन सांगतं oh, you of purer eyes, you cannot see iniquity. आणि तो संपूर्ण शुद्ध असा परमेश्वर त्याला अपवित्र गोष्टी चालत नाहीये. अनिती हबक्कूमध्ये म्हटलंय अनिती त्याला चालत नाही. But we have access through the blood of Jesus to that Father. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्या देवपित्याकडे आम्ही जाऊ शकतो. He loved you so much that He gave His only begotten Son. तो तुमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याने आपला एक पुत्र तुमच्यासाठी दिला आहे. And you have access to the Father through the blood of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही देवपित्याकडे जाऊ शकता. The throne of grace and mercy. त्या कृपेचं आणि दयेचं सिंहासन You may obtain the mercy. जेणेकरून तुम्हाला दया प्राप्त होईल. Hallelujah. So He has made a provision for you. परमेश्वराने तुमच्यासाठी त्या ठिकाणी प्रबंध करून ठेवलेला आहे. Ask and you shall receive. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Knock and it shall be open for you. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडण्यात येईल. Hallelujah. Ask in my name. Whatever you want and I will give it to you. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. You have not asked anything in my name yet. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितलं नाही असं येशू म्हणतो. John 16, I say, 16:24. योहान 14 अध्यायामध्ये सांगितलं 16:24. 16 अध्याय 124 वर्ष. You have not asked anything in my name. माझ्या नावामध्ये तुम्ही काही मागितलं नाही. Ask that your joy will be fulfilled. मागा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. He has made every provision for you. तुमच्यासाठी प्रत्येक प्रबंध त्यांनी केलेला आहे. Hallelujah. This God loves you so much. हा परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम His करतो. eyes are upon you. त्याचे डोळे तुमच्याकडे आहेत. His loving eyes are upon you. त्याचे प्रेमळ नेत्र तुमच्याकडे आहेत. You know, nothing is hidden from His eyes. त्याच्या डोळ्यापासून काही लपू शकत नाही. Psalmist says, आणि स्तोत्रकर्ता म्हणतो oh Lord, you know everything about me. प्रभू तुला माझ्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहिती आहे. You know how I sit down. मी कसा बसतो तुला माहिती आहे. माझं बसणं उठणं तुला माहिती आहे. You know how I lie down. माझं जोर निसणं तुला माहिती आहे. You know every thought in my heart, Lord. माझ्या अंतर्गत प्रत्येक विचार तुला माहिती आहे प्रभू. You have beheld me from before and behind. आणि तुला मागून पुढून तुम्हाला घेरलेलं You आहे. have laid your hands upon me, Lord. वरदास्त माझ्यावर आहे. Where shall I go from your spirit? आणि तुझ्या उपस्थितीपासून मी कुठे जाऊ? Where should I go, Lord? प्रभू मी कुठे जाऊ? I'm telling you, मी तुम्हाला सांगत आहे. the eyes of the Lord are upon you, your family. तो परमेश्वराचा नेत्र तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे. He has not forsaken you. त्याने तुमचा त्याग केलेला नाही. But you know where the problem is. पण तुम्हाला माहिती आहे समस्या कुठे आहे? Isaiah 1:3. यशायाह 1:3. बैल आपल्या घराला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करत नाही. He says, but Israel doesn't know. पण तुमचं इस्रायलला माहित नाही. Israel doesn't know. इस्रायलला माहित नाही. Israel doesn't know what God has done for them. इस्रायलला माहित नाही, समजत नाही की परमेश्वर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. Israel doesn't know. इस्रायलला माहित नाही. Even ox know his owner. आणि गाढवाला बैल आहे त्याला आपला मालक माहिती आहे. Even donkey knows his master's gate. आणि गाढवाला आपला धनी माहिती आहे. But
But my people doesn't know. पण माझ्या लोकांना माहित नाही. They are trying to make a way by their own hands. स्वतःच्या हाताने लाभ निर्माण No, it करण्याचा cannot be possible. की जे अशक्य आहे त्या गोष्टी Only I करण्याचा can do it to you. फक्त मी तुमच्यासाठी ते करू Only I शकतो. can do it to you. फक्त मी तुमच्यासाठी ते करू Why शकतो. are you trying in your own strength? आणि मग तुमच्या ताकदीमुळे सर्व गोष्टी Call करण्याचा unto प्रयत्न me करत आहे. and I will answer you. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. Call unto me and I will answer you. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. God wants you. God wants you. देवाला तुम्ही पाहिजे आहात. He wants you to consider him as a father. आणि तुम्ही त्याला पिता म्हणून ओळखावं ही त्याची इच्छा आहे. So from today, म्हणून आजपासून for any situation in your life, तुमच्या जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती असो, first thing you will know, पहिली गोष्ट तुम्ही जाणून घ्यायची I आवश्यकता have आहे a father who loves you. की माझ्याकडे पिता आहे जो माझ्यावर खूप प्रेम करतो. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. Is there any person here who is having problem in their left eye? असं कोणी व्यक्ती आहे का या ठिकाणी त्याच्या डाव्या डोळ्यामध्ये समस्या आहे? Might be a young girl or something. And If you are if gents, you you can raise up. No problem, we'll pray. Anyone उभा राहू else? शकता प्रार्थना करतो तुमच्यासाठी. Left eye. डावा डोळा. I think in the last corner, शेवटच्या त्या कोपऱ्यामध्ये there is a woman. एक स्त्री आहे. She's having problem in her inner parts. आणि आतमध्ये तिला समस्या आहे. Is there any woman there? आहे कोणी? Is there any? So you wear specs? तुम्ही चष्मा घालता? Never. We'll pray for you now. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. So you have a problem in your inner parts. आतमध्ये समस्या आहे. See, when I will be praying in the last prayer, please come in front. ज्यावेळेस शेवटी मी प्रार्थना करेन पुढे या त्यावेळेस. Last time. शेवटी. Make sure you will come in front and खात्री बाळगा की तुम्ही जेव्हा शेवटी प्रार्थना त्यावेळेस पुढे या. Hallelujah. This God loves you. हा देव तुमच्यावर प्रेम करतो. His eyes are upon you. त्याचे नेत्र तुमच्याकडे He आहे. has not forsaken you. त्याने तुमचा त्याग केलेला नाहीये. His mindful about you. आणि तो तुमच्याबद्दल त्याचे विचार तुमच्याबद्दल आहे. Hallelujah. 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 You know what God wants from you? तुम्हाला माहिती आहे देव तुमच्यापासून काय अपेक्षा करतो? He will take care of anything else in your life. तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी तो काळजी घेऊ शकतो. He wants something from you. पण तुमच्यापासून त्याला काहीतरी पाहिजे आहे. And He is saying, आणि तो म्हणत आहे don't worry about anything concerning your life. तुमच्या जीवनाच्या निगडीत कुठल्याही गोष्टीबद्दल काळजी करू नका. He says, तो म्हणतो is this the time for you हा वेळ आहे का? that you will be staying in your paneled houses, you will be building your paneled houses, आणि मग त्या ठिकाणी तुमचं घरच फक्त बांधत राहणार अशा परिस्थितीवर तुम्ही राहणार का? where the house of the Lord is in the room? कारण हा परमेश्वराचं घर तुमच्यामध्ये आहे का? Have they 1:8? Can you please read? हा काय पहिला अध्याय 8. 8 वचन. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो. Hallelujah. What the Lord is saying here? परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे? Go to mountain, डोंगरावर जा bring the timbers, आणि त्या ठिकाणी लाकडे घेऊन या and build my house. आणि माझं मंदिर बांधा. Then I will be pleased. आणि मग मला आनंद वाटेल. Then I will be pleased. आणि मग मी आनंदित होईल. What is the temple of the Lord? देवाचं मंदिर काय आहे? Firstly, the body of Christ. पहिलं म्हणजे ख्रिस्ताचं शरीर Secondly, you yourself. आणि दुसरं म्हणजे आम्ही स्वतः. Your body is the temple of the Holy तुमचं Spirit. शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. The Spirit of Lord lives inside of you. परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. God is asking you to build that temple. आणि परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की त्या मंदिराची बांधणी करा. How you can build that temple called your body?
आणि तुमचं शरीर जे आहे त्याचं ते देवाचं मंदिर म्हणून त्याचे बांधकाम तुम्ही कशा प्रकारे करू शकता? It said, go to mountain. त्या ठिकाणी म्हटलंय डोंगरावर जा. What mountain indicates? आणि डोंगर काय दर्शवतो? I lift up my eyes towards the mountain. मग मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. From where does my help comes from? आणि मला सहाय्य कुठून प्राप्त होईल? Help comes from the Lord, who is the maker of the heaven and the earth. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य आहे. Mountain indicates the place where God is. आणि त्या ठिकाणी डोंगर काय दाखवतो? पर्वत काय दर्शवतो? परमेश्वर त्या ठिकाणी आहे हे दर्शवतो. So God is asking you, go to mountain, go to the place where God stays. आणि त्या डोंगरावर जा म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी जा. How we can go to the mountain? आणि या डोंगरावर मी कसं जाऊ शकतो? It speaks about the prayer. प्रार्थनेबद्दल सांगत आहे का? It speaks about sitting at the feet of Jesus. प्रभू येशूच्या चरणाजवळ बसण्याबद्दल ही गोष्ट सांगत आहे. Oh Lord, here I am. हो प्रभू मी या ठिकाणी आहे. Speak to me, Lord. माझ्यासाठी बोल प्रभू. Speak to me, Lord. माझ्याशी बोल प्रभू. See, if you love someone, जर तुम्ही कोणाबरोबर प्रेम करत असाल you always love to spend time with them, right? मग तुम्हाला नेहमी त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल. So if you love God, जर तुम्ही देवावर प्रेम करता you're always spending time at His feet. तर नेहमी तुम्ही त्याच्या चरणाजवळ वेळ घालवा. Even though you are in the market, जर तुम्ही बाजारामध्ये असला you'll be praying in times, doing something. Thank you, Lord. Thank you, Jesus, doing something. आणि मग अशा प्रकारे धन्यवाद येशू वगैरे बोलत किंवा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत तुम्ही त्याकडे परमेश्वराच्या सारखेच राहा. Hallelujah. Hallelujah. So by praying and sitting at the feet of Jesus, you can build this temple for your body. प्रार्थना करण्याच्या द्वारे परमेश्वर ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसण्याच्या द्वारे तुमचं हे मंदिर जे तुमचं शरीर आहे त्याची रचना तुम्ही करू शकता. Secondly, दुसरी गोष्ट it says, त्याचं म्हटलंय who can ascend on the mountain of the Lord? आणि परमेश्वरच्या गिरीवर किंवा परमेश्वरच्या डोंगरावर कोण चढेल? Who can ascend on the mountain of God? परमेश्वरच्या गिरीवर कोण चढेल? The one whose hands are washed, ज्याचे हात स्वच्छ आहे, and whose heart is clear. त्याचं मन शुद्ध आहे. See, Bible says, आणि सांगतो one commandment एक आज्ञा is to love God, तेव्हा प्रेम करा love your neighbor. आणि तुझ्या शेजाऱ्यावर प्रेम करा. See, if you carry grudges, something for people in your heart, जर लोकांप्रत्यंत घृणा किंवा द्वेष तुमच्या अंतःकरणामध्ये असेल God cannot move in you. तर तो देव तुमच्या जीवनामध्ये कार्य नाही करू You have शकत. to forgive. तुम्ही क्षमा केली You have to पाहिजे. clear your heart for everyone. सर्वांसाठी तुमचं अंतःकरण तुम्ही स्वच्छ राखण्याची गरज आहे. If you are doing any wrong things, you have to wash your hands. आणि जर तुम्ही चुकीच्या कुठल्या गोष्टी करत असाल तर तुमचे हात स्वच्छ You have होण्याची to गरज ask God आहे. for forgiveness. परमेश्वराला क्षमाची याचना तुम्ही करण्याची गरज आहे. And then you will be able to. आणि मग तुम्ही त्या परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ शकता. Hallelujah. Hallelujah. Are you getting me? समजतं मला तुम्हाला मी काय सांगतो. Don't worry. Today is the day of your salvation. काळजी करू नका, आज तुमचा तारणाचा You दिवस will आहे receive miracle. आणि तुमचा चमत्कार तुम्ही प्राप्त करा. But as the Lord is leading me, I will share this word with you. पण जसं प्रभू मला चालवत आहे मी हे वचन तुम्हाला सांगत See, आहे. I have seen myself falling many times आणि माझ्या in my Christian walk. माझ्या ख्रिश्चन जीवनामध्ये वाटचालीमध्ये बऱ्याच वेळा पथकाचा अनुभव मी घेतलेला आहे. Not exactly a sin, but पाप म्हणून नाही. we you know, because of the situations we get discouraged and all. आणि बऱ्याच वेळा पाप म्हणून नाही पण बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे आम्ही निराश होतो, मागे जातो. But one thing पण एक गोष्ट that will lift you up की एकच गोष्ट आहे की तुम्हाला उंच करू शकते, उचलू is शकते. the word of God. ते देवाचं वचन It's आहे. the word of God. देवाचं वचन आहे. It's the word of God. ते देवाचं वचन आहे. That's the reason for praying. आणि म्हणून पावलाने प्रार्थना केली Let the word of God abides in you richly. आणि परमेश्वराचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहावं. So how you can build the temple? आणि मग या मंदिराची रचना तुम्ही कशा प्रकारे करू शकता? By reading the word of God. देवाचं वचन वाचण्याच्या द्वारे. I told you, मी तुम्हाला सांगितलं a king like Solomon, सर्व राजाप्रमाणे he asked God, त्याने मागितलं give me wisdom and understanding that I may carry myself in front of your people. आणि तो म्हणाला की देवा तुझ्या समोर ज्ञानाने मला भर जेणेकरून मी तुझ्या लोकांचा पुढारी पण करू शकेन. He didn't ask for riches. त्या ठिकाणी त्याने श्रीमंती मागितली He नाही didn't ask for the lives of his enemies. आणि त्याच्या शत्रूचं जीव घेतला जावा असं त्याने मागितलं He नाही. asked something. He asked something त्याने काहीतरी मागितलं that touched the heart of God. की त्याच्यामुळे परमेश्वरच्या अंतःकरणाला स्पर्श God झाला. said, I will give the wisdom, knowledge, and understanding to you, but along with that, I will give everything to you. आणि तो मला बुद्धी ज्ञान चातुर्य मी तुला देत पण त्याबरोबर ह्या सर्व गोष्टी मी तुला देईन. And this is Solomon. आणि हाच जन्म He writes in Proverbs 28. आणि त्या ठिकाणी नीतिशून्य 23 मध्ये तो म्हणतो Buy the truth.
Buy. आणि जे सत्य ते विकत घे. Don't sell it. विकू नको. Buy the truth. सत्य विकत घे. Don't sell it. विकू नको. By wisdom, knowledge, and instructions. आणि विद्या, ज्ञान आणि त्या ठिकाणी येणाऱ्या सूचनांच्या द्वारे Firstly, you can build this temple by sitting at the feet of पहिली Jesus. गोष्ट म्हणजे प्रभूच्या चरणावर बसण्याच्या द्वारे या मंदिराची रचना तुम्ही करू शकता. You have to clear your heart for your brothers. तुमच्या जे बंधुजन आहेत त्याच्यासाठी तुमचं हृदय शुद्ध असण्याची आवश्यकता आहे. By the word of God, you can build this temple. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे या मंदिराची तुम्ही बांधणी करू शकता. Hallelujah. Hallelujah. If you have any grudges for anyone in your life, जर तुमच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल दुष्ट भावना असतील, even with your parents, you have some. कदाचित तुमच्या आई वडिलांबरोबर जरी असलं तरी सुद्धा Go and reconcile it today. जा आणि आजच समेट करा. Go and reconcile it today. आजच जाऊन समेट करा. Hallelujah. Hallelujah. Are you listening to me? ऐकत आहात का तुम्ही? You are learning something. तुम्ही काहीतरी शिकत आहात. Thirdly, तिसरी गोष्ट, you have a powerful tool. आणि तुमच्याकडे अगदी प्रभावशाली असं शस्त्र आहे. Praying in tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. Praying in tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. It is a wonder way to wonder world. आणि हा अद्भुत मार्ग आहे अद्भुत जगतामध्ये जाण्यासाठी. Praying in tongues. अन्य भाषेमध्ये प्रार्थना Building करा. yourself. तुमच्या स्वतःची बांधणी रचना करण्यासाठी, Christ. ख्रिस्तामध्ये स्वतःचं बांधकाम करण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. Lastly, शेवटची, you have to surround yourself with the people तुम्ही अशा लोकांच्या सहवासात राहण्याची आवश्यकता आहे those who are on fire for the Lord. की जे लोक परमेश्वरासाठी अग्नीने त्या ठिकाणी ज्वलंत आहेत, Those who have an active faith on God. की ज्यांचा विश्वास ज्वलंत आहे, जिवंत आहे. The multitude of counselors there is safety. अनेक सल्लागारांच्या द्वारे त्या ठिकाणी विजय मिळतो असं मला वाटतं. Hallelujah. Amen. So you need a people around you आणि मग तुमच्या अवतीभोवती अशा लोकांची असण्याची आवश्यकता आहे who will consult you की जे लोक तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला देतील, based on the word of God. की जो सल्ला देवाच्या वचनावर आधारित असेल. By that way you can build your this temple. आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीर जे मंदिर आहे त्याची रचना करू शकता, बांधकाम करू शकता. Hallelujah. आणि Lastly, शेवटी now you are building your temple, that is your body. आता तुमची बांधणी करतात मग मंदिराची म्हणजे तुमचं शरीर. Now you have to support your local church. आता तुम्ही तुमचे जे स्थानिक मंडळ आहे, तुमचं चर्च आहे, त्याला तुम्ही त्या ठिकाणी हातभार लावला आहे, मदत केली पाहिजे. By that way you are building the kingdom of God. आणि अशा द्वारे तुम्ही देवाच्या राज्याची बांधणी करता. You are building the temple. तुम्ही देवाचे मंदिर बांधता. And then God says, आणि मग देव म्हणतो, I will be pleased. मग खुश होईल, I will be pleased. मी आनंदित होईल. And if you read further, आणि जर तुम्ही पुढे वाचलं it says if you will even decide to do this, आणि तो असं लिहिलं की जर तुम्ही फक्त त्याचा विचार जरी केला, he says I will be with you. तर तो म्हणतो त्याचा निर्णय जरी घेतला तर परमेश्वर म्हणतो मी I will तुझ्याबरोबर stand राहीन. with you. मी तुझ्या बरोबर राहीन. And the latter glory of the temple, आणि त्या मंदिराचं जे नंतरचं वैभव आहे that will be greater than the former glory. ते आधीच्या वैभवापेक्षा अधिक मोठं होईल. The life you have been living so far आतापर्यंत जीवन तुम्ही जगलेलं आहात will be nothing before what God will do in your life. आणि पुढे तुमच्या जीवनामध्ये जे काय करणार आहे त्या मानाने तुमचं आधीचं जगलेलं जीवन काहीच असणार नाही. You have to focus on the right things. आणि तुमचं लक्ष योग्य गोष्टीवर केंद्रित असण्याची गरज आहे. Hallelujah. I hope you are learning something. आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही काहीतरी शिकत आहात. Hallelujah. I want to share one testimony. एक साक्ष मला तुम्हाला सांगायची. Last year, मागच्या वर्षी in July, जुलैमध्ये I was in Pune. मी पुण्यामध्ये होतो My family stays in Apunta. Here, Sadhana. आणि माझ्या कुटुंब या ठिकाणी सातारामध्ये राहतं. Not exactly Sadhana. सातारा म्हणजे आजोबा सातारा जिल्ह्यात. Suddenly in the morning, I got a call from my mother. आणि अचानक सकाळी माझ्या आईचा फोन आला मला. She normally don't call me in the morning. आणि साधारणपणे ते सकाळी कधी मला फोन करत नाही. That day she called me. पण त्या दिवशी तिने मला फोन केला. She said, ती म्हणाली my father, माझे वडील, my father, ते माझे वडील, he was having chest pain in the morning. त्यांना सकाळी सकाळी वडिलांना छातीमध्ये दुखत फोन केला. He said, my sister and uncle
They took him to the hospital. आणि माझ्या बहिणीने माझ्या चुलते त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले In the city. शहरामध्ये. They took him to one normal hospital. एक सामान्य हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. They asked him to take him to the good hospital where they can do ECG and all. आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी ECG वगैरे करू शकतो अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सांगितलं So डॉक्टर. my sister and my uncle, they took him to that hospital to the good hospital again. आणि माझ्या बहिणीने आणि माझ्या अंकलने माझ्या वडिलांना मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेले. They reached to the hospital. त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. The ECG and all these things were done. ECG वगैरे सर्व गोष्टी करण्यात आल्या. And main doctor was not there. आणि त्याचे मुख्य डॉक्टर त्या ठिकाणी नव्हते. The assistants and nurses were there. सिस्टर नर्सेस होते त्या ठिकाणी. So my sister was saying this to me. आणि माझी बहीण मला म्हणाली, The nurse was working there. जी नर्स त्या ठिकाणी काम करत होती, She called the main doctor. त्यांनी मेन डॉक्टरला फोन केला She said there is an emergency. आणि सांगितलं इमर्जन्सी आहे, You have to come. तुम्ही लवकर येण्याची The आवश्यकता आहे. phone was on the speaker. My sister was listening. आणि तो फोन स्पीकरवर होता म्हणून माझी बहीण ऐकत होती. And she said, doctor said, he will at least take half hour to come. आणि डॉक्टर म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी लागले येण्यासाठी. And my sister was saying, आणि माझी बहीण म्हणाली they just cut the call. की त्याने फक्त फोन बंद केला. And within next 2 minutes, आणि पुढच्या 2च मिनिटामध्ये the doctor came running. ते डॉक्टर धावत पळत आले. My father was on the bed. माझे वडील त्या ठिकाणी बेडवर होते. That doctor came running. ते डॉक्टर धावत आले He was about to just sit down on the chair. आणि खुर्चीवर बसणारच होते. Just at the same time, आणि बरोबर त्याच वेळेस my father had a severe heart attack. माझ्या वडिलांना खूप मोठा हार्ट अटॅक आला. His heart stopped working. आणि त्याचं हृदय काम करायचं थांबलं. His body became cold. आणि त्याचं शरीर एकदम थंड झालं. The doctor who came running, जे डॉक्टर धावत आले he just got up on his chest. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी छातीवर दाब देण्याचा He, प्रयत्न केला. he did the pumping pumping करायला सुरुवात केली. and he revived my father. आणि माझ्या वडिलांना त्या ठिकाणी पुन्हा जागृत My करण्यात father came back to life. आणि माझे वडील त्या ठिकाणी जिवंत झाले. See, listen. आणि काय The doctor जे डॉक्टर who is saying I will take half hour to come की जो डॉक्टर म्हटला की मला येण्यासाठी अर्धा तास लागेल, is coming in 2 minutes. 2 मिनिटांमध्ये आले. That can only be the angel of God. आणि तो फक्त देवाचा देवदूत असू शकतो. That can only be the angel of the Lord encamps around those who fear Him. जे परमेश्वराचं भय करतात त्यांच्या भोवती परमेश्वराचे देवदूत छावणी येऊन राहतात. The angels of the Lord encamps around those who fear Him. जे परमेश्वराचं भय करतात त्यांच्या भोवती परमेश्वराचे देवदूत छावणी देतात. Last year, मागच्या वर्षी I was about to travel Africa. आफ्रिकेला मी जाणार होतो My flight was on Wednesday. आणि बुधवारी माझं त्या ठिकाणी हे होतं. On Sunday, I got to know आणि रविवारी मला समजलं there is one certificate for Endo vaccine certificate. याला वॅक्सिन सर्टिफिकेटची गरज आहे. I said, I don't have it. मी म्हटलं माझ्याकडे नाहीये I was not aware that that is needed for that particular country. आणि त्या देशासाठी ते सर्टिफिकेट आवश्यक आहे याची मला जाणीव नव्हती. Somehow I managed. आणि कसं तरी करून मला मी ते मिळवलं. I took that vaccine and they gave me the certificate. त्याने मी ते वॅक्सिन घेतलं, त्याने मला ते सर्टिफिकेट दिलं. But the problem is पण समस्या ही होती that the vaccine becomes valid only after 10 days. आणि ते वॅक्सिन जे आहे ते दिल्यानंतर 10 दिवसानंतर त्याचा परिणाम दिसू शकतो किंवा त्याचा त्या ठिकाणी व्हॅलिड ठरलं जातं. I was having the certificate, but that is not valid. माझ्याकडे सर्टिफिकेट होतं पण ते व्हॅलिड नव्हतं. I said, Lord, what can I do now? मी म्हटलं बाबा आता काय करायचं? I said, I will go. मी म्हटलं मी जाणार आहे. It's not a state I was crossing. आणि मी काय फक्त एक राज्यात दुसऱ्या राज्यात जात होतो. I was crossing the borders. आणि मी ते आमच्या भारत देशाची सरहद्द पार करून जाणार होतो. I said, I will go. मी म्हणाल मी जाईल. I don't know if you have asked me to go, I will go. मला माहित नाही, फक्त तुम्हाला सांगितलं जा, मी जाणार. No one will be able to stop me. आणि What is the government? I don't जरी know. सरकार असतं तरी सुद्धा मला कोणी थांबू शकणार नाही. I went to Bombay. I मी got मुंबईला into गेलो, flight. फ्लाईटवर बसलो, फ्लाईटमध्ये I got into, Africa. आफ्रिकेमध्ये पोहोचलो. I don't know what had happened to them. मला माहित नाही काय झालं. They checked everyone's yellow vaccine. सगळ्यांचे येलो वॅक्सिन त्यांनी चेक केले. They, when I came in the queue, आणि जेव्हा मी त्या रांगेमध्ये आलो, I was about to show them. मी असं त्यांना दाखवणार होतो. They said, okay, okay, go. ते म्हणले ठीक आहे जा. I am telling you, I am telling you,
हा देव, this God. हा देव. You will only understand what He has done for you. फक्त तुम्ही हे जाणून घेतलं की त्याने तुमच्यासाठी काय केलेलं आहे. You will only understand what He has done for you. फक्त तुम्हाला एवढं समजलं ना की त्याने तुमच्यासाठी काय केलं आहे. I finished the meetings there for a week. एक आठवडाभर माझी मीटिंग संपवल्या मी त्या ठिकाणी. I went there to meet some people. त्या लोकांना भेटण्यासाठी मी गेलो होतो. While coming back, आणि परत येताना I was entering into airport now. आता एअरपोर्ट मध्ये मी प्रवेश करत होतो. Now the person asked me, like, certificate. आणि त्या व्यक्तीने मला सर्टिफिकेट मागितलं. He said, what? He said, what? बोला काय? How can you enter into our country? आमच्या देशामध्ये तू आलास कसं का? This certificate is not valid even now. आता सुद्धा हे सर्टिफिकेट व्हॅलिड नाहीये. I have come for my church meeting. मी म्हटलं माझ्या चर्चच्या मीटिंगसाठी मी आलो होतो. I came to meet so and so. I won't mention the name. मी आता सांगणार आहे नाव पण काय मी ते नाव घेऊन सांगितलं या व्यक्तीला मी भेटायला आलो. He said, oh, that person. मी म्हटलं हो त्या व्यक्तीला भेटायला आला. Oh. जा जा. He allowed me to fly back to India. आता देव Number of testimonies. शेकडो साक्षी आहे. I can tell you number of testimonies. शेकडो साक्षी तुम्हाला सांगू शकतो. Nothing can separate us from the love of God which is in Christ Jesus. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाची जी कृती आमच्यावर आहे कोणीही आम्हाला त्यापासून विभक्त करू No शकत नाही. life, no death, कोणतं जीवन नाही मरण नाही no angels, देवदूत नाही no demon, शैतान नाही nothing. कोणी नाही No height, no depth, nothing. कोणी नाही उंची नाही कुठली कोणता मला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. Hallelujah. Hallelujah. So what is your problem today? मग तुमची समस्या काय आहे? What is your problem today? तुमची समस्या काय आहे? I told you in the morning. मी तुम्हाला सकाळी सांगितलं It is written. लिहिलेलं आहे Who can measure the water in the hollow of his hand? की कोण आपल्या हात पाणी चुडक्यामध्ये भरू शकतो. Who can measure the water in the hollow of his hand? आणि समुद्राचं पाणी आपल्या चुडक्याने कोण मोजू शकतं. Who can measure the heaven by span? आणि कोण आपल्या भीतीने आकाशाचं माप घेऊ शकतं. Who can do it? कोण घेऊ शकतं. Can you do it? If you have to even measure this place, you will need all these instruments. आणि जर समजा तुम्हाला एवढी जागा जरी मोजायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी My God can measure heavens by even span. आणि आमचा देव परमेश्वर फक्त एका भीतीने त्या ठिकाणी He said, this much is the heaven. तो त्या भीतीने एवढं हे स्वर्ग आहे And you are worried about your problems. आणि तुम्ही तुमच्या समस्यावर घेऊन बसलेले आहे. Who can measure the dust of this earth? हे संपूर्ण धूळ कोणी वजन धुळीचं वजन कोण करू शकतो. Who can balance the mountains? आणि पर्वताला कोण त्या ठिकाणी स्थिर ठेवू शकतो. My God. माझा देव It is written in the Habakkuk. हबक्कूमध्ये लिहिलं आहे. He just stood up. तो उभा आहे Just he had looked at the nation. आणि फक्त त्याने राष्ट्रांकडे पाहिलं The nation trembled. आणि राष्ट्र थरथर कापली. Nation trembled. राष्ट्र थरथर कापली. What is your problem before him? मग तुमची समस्या त्याच्याकडे काय आहे. My God will just look at it and that will be vanished. आणि मग देव फक्त त्या समस्याकडे बघायला ती समस्या नष्ट होईल. Nothing is impossible for God. देवाला कोणती गोष्ट शक्य नाही. And the God of all flesh. आणि हा तो म्हणतो मी सर्व मानव जातीचा देव आहे. Is there anything too hard for me? माझ्यासाठी कोणती गोष्ट अवघड आहे का. No, I can do all things. प्रभूच्या द्वारे मी सर्व काही करू शकतो. Ask him to be nations. आणि माझ्यासाठी तू राष्ट्रवादाला कर माग. I will give it to you. आणि मी तुला ते देईन. He says, you are precious to me. तो God म्हणतो says. तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात. He says, I love you. तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. God says, I love you. Go. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. I have given thee on the palms of my hand. आणि मी तुला माझ्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. God says, परमेश्वर म्हणतो go read your Bible. तुमचं बायबल वाचा. What is more hard for my God? What is hard for my God? आणि मग आपल्या परमेश्वरासाठी कोणती गोष्ट अवघड आहे. Colossians 14 and 15. कलसीकरास पत्र दुसरा अध्याय 14-15. आपल्या विरुद्ध आपल्याला
Hallelujah. Says त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे everything that was against you, जे काही तुमच्या विरुद्ध होतं he made it to the cross. ते सर्व वधस्तंभावर He ठेवलेलं आहे defeated the devil on the cross. आणि त्या सैतानाला त्या क्रूसावर पराजित केलं He made a public spectacle of that. आणि त्या ठिकाणी उघड त्याचं प्रदर्शन केलं That devil is defeated. की सैतान त्या ठिकाणी हरलेला आहे Cannot have you, have your children, have your families. No. आणि मग तो सैतान तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या लेकरांवर त्या ठिकाणी हल्ला नाही करू शकत I bind that devil today. आज त्या सैतानाला मी बांधतो I bind that devil today. त्याच्याकडून मी आज बांधतो I release the angels of God upon you. आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर मोकळं करतो What is hard for you? त्यासाठी काय अवघड आहे? Hard for you. तुमच्यासाठी काय अवघड आहे Bring it to my God. तुमच्यासाठी जे अवघड वाटतं ते सगळं परमेश्वरासमोर घेऊन या It will just disappear. आणि ते तुमच्यातून नष्ट होऊन जाईल It will just disappear. नष्ट होईल Whatever it may be, काही असू द्या it will just disappear. एकदम नष्ट होऊन जाईल Are you looking for any provision in your life? तुमच्या जीवनामध्ये कुठला पुरवठा व्हावा याच्यात तुम्ही लक्ष देत आहात का I told you, I was staying outside for months. मी तुम्हाला सांगितलं घराच्या बाहेर मी कित्येक महिने राहत होते No place to stay. राहण्यासाठी जागा नव्हती No food to eat. खाण्यासाठी अन्न नव्हतं Staying outside like a beggar. एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे बाहेर राहत होतो One night, एका रात्री I was sleeping in one parking area. आणि या पार्किंगच्या जागेमध्ये त्या ठिकाणी मी झोपलो होतो I used to go there by 1 o'clock in the night so that nobody should see me. रात्री 1 वाजता मी जायचो जेणेकरून कोणाला समजू नये की मी चालू झोपायला Because it was a rainy season. I cannot even तो sleep. पावसाळ्याचे दिवस होते आणि मी त्या ठिकाणी झोपू शकतो I had a cramp in my leg. आणि माझ्या पायामध्ये वेग आला It was so severe. आणि वेग इतका जोरात आला There was tears in my eyes. की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले I was looking for water, but I cannot even go up now. People will see me. आणि मला पाणी पिण्याची इच्छा झाली पण मी बाहेर उठू शकत नव्हतो कारण लोक बघतील I just lied down. त्या ठिकाणी मी झोपलो I did my hand like this. फक्त माझा हात असा केला My hand touched the bottom bottle. आणि माझ्या हाताला पाण्याची बाटली लागली Fill that water bottle. आणि संपूर्ण भरलेली पाण्याची बाटली सील केली What are you looking in your life? तुमच्या जीवनामध्ये काय बघत आहोत I God can provide you like this. माझा देव असं तुम्हाला सगळं काही देऊ शकतो His angels are still active. आणि त्याचे देवदूत तुमच्याबरोबर आहेत The angels are the ministering angels. आणि ते तुमची सेवा करणार जे देवदूत आहेत ते तुमच्या बरोबर आहेत Some people like you, right? तुमच्यासारखे जे लोक आहेत नीतिमान God can provide anything to you. आणि परमेश्वर तुम्हाला काही देऊ शकतो What is too hard for you? आणि मग तुमच्यासाठी काय अवघड आहे? The one who has called you is faithful. ज्याने तुम्हाला पाचारण केले तो विश्वासू आहे What he has started in your life, he will bring it to completion. आणि जे काही तुमच्या जीवनाबद्दल त्यांनी योजलेलं आहे तो त्या ठिकाणी सिद्धीस नेणार आहे There are people here या ठिकाणी काही लोक आहेत who are into ministry, की जे सेवेमध्ये आहेत who receive the vision from the Lord. देवापासून त्यांना दृष्टांत प्राप्त झालेला आहे You are seeing like it is not happening now. आणि त्यांनी जीवनामध्ये पाहत आहे की तो दृष्टांत पूर्णत्वास जात You नाही are asking to the Lord, आणि प्रभूला मागत आहात सांगत आहात why Lord, why? का प्रभू का Is that you who really spoke to me? तूच फक्त माझ्यासाठी बोललास का तूच होतास का तू बोलणारा I did a mistake. का मी चूक केली Why the things are not moving? माझ्या जीवनामध्ये ती गोष्टी का घडत नाही I'm saying to you as mouthpiece of God. आणि देवाचं मुख या नात्याने तुम्हाला सांगत आहे Bible says बायबल सांगतं the vision तो दृष्टांत is yet for an appointed time. आणि तो योग्य समयासाठी त्या ठिकाणी नेमलेला आहे In the end it will speak. आणि शेवटाच तो त्या ठिकाणी प्रगट होईल It will not lie. आणि तो त्या ठिकाणी खोटं बोलणार नाही It will not lie. तो खोटं बोलणार नाही Bible says बायबल सांगतं the vision God has shown to you जो दृष्टांत परमेश्वर तुम्हाला दाखवलेला आहे दिलेला for आहे an appointed time. हा ठरलेल्या वेळेसाठी आहे Time will come and God will do it. आणि वेळ येईल आणि परमेश्वर तो दृष्टांत पूर्णत्वास घेऊन जाईल. तो मनुष्य नाहीये He is not. की तो खोटं बोलतो It is for an appointed time. आणि ते नेमलेल्या समयासाठी तो दृष्टांत आहे Will surely come. आणि निश्चित आता तो पूर्ण होईल Even though it delays, जरी त्याचा उशीर झाला wait for it थांबा वाट पहा or it will not tarry.
कारण त्या ठिकाणी उशीर होणार नाही. And now, आणि आता as the mouthpiece of God, देवाचं मुख या नात्याने as the one who is sent by God, आणि देवाने मला पाचन केले या नात्याने I open that season for you. आणि हा समय मी तुझ्यासाठी मोकळा I करतोय. open that season for you. हा समय मी तुझ्यासाठी मोकळा The करतोय. grace that will start flowing through your ministry आणि ती परमेश्वराची कृपा तुमच्या सेवेमध्ये या ठिकाणी व्हायला सुरुवात will करेल. be notable in the name of Jesus. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये ती लोक त्या ठिकाणी नोंद देण्यात अशा प्रकारे People will be able to see the difference. लोकांना त्या ठिकाणी फरक जाणवेल. They will come and say to you, ते येऊन तुम्हाला म्हणतील you have become different now. तुम्ही आता वेगळे झाला Anointing has increased. आणि अभिषेक वाढलेला आहे. You know, there was a time in my life. माझ्या जीवनामध्ये एक समय होता That time I didn't even preach even one sermon. आणि एक संदेश सुद्धा मी त्या ठिकाणी देऊ शकत नव्हतो किंवा दिलेला नव्हता. Yes. That time I didn't even preach the one sermon. तो पण मी एक संदेश सुद्धा दिलेला नव्हता. And people started calling me prophet, pastor, prophet, pastor. आणि लोक मला प्रॉफिट पास्टर असे म्हणायचे. I have said, why you are calling me pastor? मग मी त्यांना म्हणायचो तुम्ही मला पास्टर का म्हणता. The hand of the Lord will open their eyes to see what you carry. आणि तुम्ही जे काही घेऊन चालता ते परमेश्वर ते नेत्र त्यांचे उघडून त्यांना The दाखवून time देईल. is coming for you. तुझ्यासाठी समय येत आहे That God will show up on behalf of you. आणि तुमच्या वतीने परमेश्वर उभा राहून लोकांना दाखवून दे. My God will show up on behalf माझा of you. देव तुमच्या वतीने दाखवून दे. My God will show up. माझा देव त्या ठिकाणी दाखवून दे. And you will understand. आणि तुम्हाला समजेल He is the one who has called me. की तोच परमेश्वर त्यांनी मला पाचारण केला He आहे. is the one who has called me. तोच आहे ज्याने मला बोलवलेलं आहे. He is the one who has called me. तोच आहे ज्याने मला बोलवलेलं आहे. I say, this God is God of plans and purpose. आणि मी तुम्हाला सांगितलं हा परमेश्वर योजना करणारा आणि उद्देश देणारा परमेश्वर आहे. I said, how He made me to read English Bible. आणि मला इंग्लिश बायबलचं त्याने कसं शिकवलं मी तुम्हाला सांगितलं. He was aware even that time. अगोदर त्याचं लोक काय It माहिती was होतं written in His book. का त्याच्या पुस्तकामध्ये त्याने अगोदर लिहिलं की वेळ येणार आहे My son preach to the nations. आणि माझा मुलगा त्या ठिकाणी राष्ट्रांना घोषणा करणार आहे. Let him read even now in English. आणि आता सुद्धा तो त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये वाचतो. Let him even prepare from now. आणि आतापासून त्याला शिकू दे. God is the plans and purpose. माझा परमेश्वर योजना करणारा आणि उद्देश देणारा परमेश्वर आहे. I told you I was working for one prayer God. आणि मी सांगितलं तुम्हाला एक प्रेरणा असेल मी काम करतो. Nothing in my mind for the ministry. आणि माझ्या मनामध्ये सेवकाचे कुठले विचार नव्हते. I was just looking for a job and I was just showing there. आणि मी त्या ठिकाणी सेवा करत होतो आणि नोकरी शोधत होतो. And there was a time I was sleeping hall like it was like a meeting hall. आणि त्या ठिकाणी मीटिंगचा जो हॉल आहे त्यामध्ये मी झोपलो होतो. In the morning, सकाळी I got up. मी उठलो. I said, what is this? मी म्हटलं, "हे काय?" I started doing like this. मी असं धक्का सुरुवात केली. काय What is this? काय आहे? I could see a shining clothes upon me. माझ्यावर चमकणारे वस्त्र मला दिसायला लागले. In the morning, सकाळी सकाळी it was the glory of the Lord. ते देवाचं गौरव होतं. It was the glory of the Lord. ते देवाचं गौरव होतं. One day, एक दिवस I prayed to the Lord. मी प्रभूला म्हटलं, Oh Lord, प्रभू I want your physical touch. आणि मला तुझा वैयक्तिक स्पर्श पाहिजे, जाणवणारा स्पर्श पाहिजे. I know the anointing and मला anointing of the Lord. अभिषेक परमेश्वराचा स्पर्श मला माहिती आहे. I said, I want your physical touch. मला तुझा वैयक्तिक जाणवणारा स्पर्श पाहिजे. Next day morning, दुसऱ्या दिवशी सकाळी I got up shivering. आणि मी सकाळी उठलो थंड कापड I feel the loving hand was touching my chest. आणि मला जाणवलं की माझा प्रेमाला हात मला त्यांनी बोलावला आहे. I was shivering. You must have heard this story. मी कदाचित ही गोष्ट ऐकली असेल. There was a man. एक मनुष्य होता, He was walking with the Lord तो प्रभू बरोबर चालत होता on the seashore. आणि समुद्र किनाऱ्यावर तो चालत होता He could see the marks of their steps. आणि त्याचे पाऊल पुन्हा त्या ठिकाणी दिसत होते त्याला. He could see two marks. One is for him, one is for the Lord. आणि एक दोन पाऊल पुढे त्याला दिसत होते, एक स्वतःचे आणि एक प्रभूचे. Then comes the time. आणि एक वेळ आला He was seeing only one mark. आणि फक्त एकच पाऊल पुढे त्याला दिसत होत्या. And that was the time he was going to the hard time. आणि तो त्याच्या जीवनाचा काळ होता की तो कठीण समय होता. And he said to the Lord, आणि तो प्रभूला म्हणाला, Oh Lord, where are you? म्हणाला प्रभू तू कुठे आहे? You
चांगल्या समयात तू माझ्याबरोबर होता. Where are you? I cannot see your marks with me. तर आताच्या वाईट समयामध्ये तुझे पाऊलखुणा मला दिसत नाहीये. Lord said to him, देव त्याला म्हणाला, my son, माझ्या मुला, the marks you are seeing, जे तुला पाऊलखुणा दिसत आहेत that's not yours. ते तुझ्या नाहीये, That is mine. ते माझे आहे. I am carrying you. मी तुला ओळखून घेतोय. I am carrying you. मी तुला ओळखून घेतोय. You are not mine. तुझ्यासाठी समयामध्ये I am carrying you. मी तुला ओळखून घेतो. You might not see that things that God is around you. तुला कदाचित दिसणार नाही की प्रभू तुझ्या बरोबर आहे He is आपल्याला. carrying you पण तू तुला उचलून घेऊन चालतो. in his hands. स्वतःच्या हातामध्ये घेऊन चालतो. His love never fades. आणि त्याचं प्रेम अपयशी कधी होत नाही. No. नाही. It still loves you with the same love. आणि त्याच प्रीतीत तो तुमच्यावर प्रेम करतो. It still loves you with the same love. त्याच प्रीतीत तो तुमच्यावर प्रेम करतो. Very much aware and he very much mindful about you. आणि तुमच्याबद्दल तो फार जागरूक आहे. This God is God of plans and purpose. आणि हा परमेश्वर योजना करणारा आणि उद्देश देणारा I परमेश्वर said आहे. I used to sleep in that prayer hall. आणि तुम्हाला सांगितलं प्रेयर हॉलमध्ये मी झोपायचो. Suddenly one day I got up. अचानक सकाळी मी एक दिवस उठलो. In the middle of the night. रात्री उठलो. I took a mic. I took a mic. Mic Because is of the the- prayer hall, every setup was there. प्रेयर हॉल होता त्यामुळे सगळा सेटअप होता. मी माईक घेतला. No, it was a night time. रात्रीची वेळ I होती. am no more sleeping मी there. एकटाच त्या ठिकाणी झोपलो होतो. I took a mic. माईक घेतला मी. I started preaching as I am talking to you right now. जसं आता तुम्ही आहात तुमच्याबरोबर जसं मी बोलत आहे तशा प्रकारे मी प्रीचिंग करायला सुरुवात केली. I was not understanding what is happening with you. I am preaching to मला nobody. मला माहित नाही मी कसं काय करत होता. तिथे कोणीच नव्हतं पण मी संदेश वाचत येत होता. That too in the night time. ते सुद्धा रात्री. Oh my child, you don't understand it now. माझ्या मुलात तुला आता समजत नाहीये. You have to preach it to my people. माझ्या लोकांना तुला संदेश द्यायचा आहे. I'm just rehearsing it for you. मी फक्त तुझ्यासाठी या ठिकाणी रिहर्सल करते. My child, you don't understand many things now. माझ्या मुला तुला आता बऱ्याच गोष्टी समजत नाही. I have plans for you. पण माझ्या तुझ्यासाठी योजना आहे. Plans to prosper you, not to harm. आणि तुला त्या ठिकाणी भविष्य देणाऱ्या माझ्या योजना आहे. तुला तुझ्या वाईटासाठी नाहीये. You are precious in my eyes. माझ्या दृष्टीने तू मौल्यवान आहेस. I love you, my God. माझ्या मुलाला तुझ्यावर प्रेम करतो. This God हा देव who created heaven and earth तिच्याकडे स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. is so mindful about you. त्याचं इतकं लक्ष तुमच्याकडे आहे. This God, हा देव uncountable angels, worships in every moment. अगदी त्याचे देवदूत प्रत्येक क्षणी त्याच्या आराधना करतात. But when we call, oh Lord, come, and He comes. पण ज्यावेळेस आम्ही हात मारतो तो प्रभू ये तो येतो. What kind of God is this? कोणत्या प्रकारचा हा देव आहे? What kind of love is this? कोणत्या प्रकारची त्याची ही प्रीती आहे That He calls, की आम्ही हात मारतो and He comes running. आणि तो धावत येतो. My God, माझा देव I hope that you will understand His love. मी अपेक्षा करतो की तुम्ही त्याचं प्रेम समजाल. I hope from now you will be calling Him as Abba, Father. आणि आतापासून तुम्ही त्याला आबा बाबा म्हणून हाक मारा. You will be always mindful that there is a Father who loves you. नेहमी Loves तुमच्या me. लक्षामध्ये राहील की आज माझा एक पिता आहे की तुम्हाला खूप प्रेम करतो. Will you do this? तुम्ही करणार का? Will you say, oh God, I know you are there? तुम्ही म्हणाल का हो प्रभू तू प्रत्येक वेळेस माझ्यासाठी आहेस? Will you do it? तुम्ही म्हणाल का? It's worthy of all praise, सर्व स्तुतीस पात्र तो आहे. worthy of all worship. सर्व आराधनेसाठी तो योग्य आहे. I told you in the morning, मी सकाळी तुम्हाला सांगितलं all the losses and crosses you have faced, जे काही प्रभूच्या जे काही तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही गमावलं असेल it's nothing for what my God has done for you. तुमच्या परमेश्वरांनी जे काही दिलं त्याच्या समोर ते तुमचं जे झालं नुकसान काहीच नाही. You were dying on the way of hellfire. आम्ही त्या ठिकाणी मरून त्या ठिकाणी नरकाच्या वाटेवर चाललेलो होतो. He came. तो आला He said, my child, म्हणून माझ्या मुला come follow me. ये माझ्या मागे ये. Come follow me. ये माझ्या मागे ये. This God, हा देव He loves you so much. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. He loves you so much. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. I have tasted this God. या परमेश्वराची मी चव घेतलेली आहे. He has been really, really, really good to me. आणि तो खरोखर माझ्यासाठी चांगला He प्रेम has आहे. not dealt with me as per my iniquities. आणि माझ्या अपराधाप्रमाणे त्याने मला शासन केलेलं नाही. He has not repaid to me as per my sins. माझ्या पापाप्रमाणे मला त्याने दोषी किंवा मला प्रत्युत्तर दिलेलं He नाही. has been really good to me. तो माझ्याशी खूप चांगला He has राहिलेला been आहे. really grateful to me. तो विश्वासू राहिलेला माझ्याशी. And the same God आणि तोच देव will be faithful to you तो as well. तुमच्याशी तेवढाच विश्वासू राहील. Will be faithful to you as well.
तो तुमच्यासाठी सुद्धा विश्वासू He आहे. is no man's respecter. आणि तो कोणत्या मनुष्याचा तो पक्षपाती करणारा परमेश्वर नाही. No, he loves everyone. तो सर्वांवर प्रेम करतो. I told you in the morning. मी सकाळी तुम्हाला सांगितलं, We don't stand here by our own strength. आमच्या स्वतःच्या ताकदीने आम्ही या ठिकाणी उभा राहत All नाही. about Jesus. हे फक्त येशूच्या द्वारे All होतं. about his plans and फक्त purpose. त्याच्या योजनेच्या आणि उद्देशाच्या He द्वारे. says, I know Aaron can speak well. आणि तो म्हणतो की मला माहिती आहे की मी तुझं पारितोषिक आहे. He says, I know Aaron can speak well. आणि तो म्हणतो की मला माहिती आहे की आरोप चांगल्या प्रकारे बोलू I शकतो. want Moses. पण मला मोशी पाहिजे. I want Moses to take out my people. आणि पण माझी इच्छा आहे की मोशीने माझ्या लोकांचा पुढारीपण करावं. I have got Aaron wants a different thing. आणि आरोग्याला मी वेगळ्या गोष्टीसाठी पाचारण केलं For आहे. this thing, I want Moses. पण या गोष्टीसाठी मला मोशेच पाहिजे. It's not only I'm standing here, God is so pleased with me. God loves everyone. परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो. His plans for you are marvelous plans. आणि त्याच्या योजना तुमच्यासाठी जे आहे ते अद्भुत आहे. Hallelujah. 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 I hope you receive something from the Lord. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही नक्कीच परमेश्वरापासून तुम्हाला काहीतरी मिळालेलं आहे. Is it? मिळालं? Is it? मिळाले का? How many of you can say that God is spoken to me? किती जण म्हणू शकतात की परमेश्वर माझ्यासाठी बोललेला आहे. I believe your love for the Christ has revived now. आणि तुमचं ख्रिस्तावरचं प्रेम अधिक वाढलं असं मला I वाटतं. believe your eyes have opened that how much God loves you. आणि आता तुमच्या घराचे नेत्र उघडले असेल की परमेश्वर माझ्यावर किती प्रेम करतो हे जाणून घेतलं असेल तुम्ही. Hallelujah. Hallelujah.